नमस्कार. आज आपण मकर संक्रांती विशेष 4 प्रकारचे लाडू बनवतोय. हे लाडू बनवायला इतके सोपे आहेत की अगदी नवीन शिकणारेही सहज बनवू शकतील आणि हे लाडू 20 ते 25 दिवस हवाबंद डब्यामध्ये अगदी सहज टिकतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन एकदम कडकडीत गरम करून घ्यायचाय. त्यानंतर इथे मी 1 कप गूळ घेतलाय. वजनी प्रमाणात हा गूळ 100 ग्रॅम आहे. आता हा गूळ या पॅनमध्ये घालायचा. या ठिकाणी तुम्ही कोणताही गूळ वापरू शकता. गूळ पॅनमध्ये काढला की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा. हा पदार्थ जो आपण आता तयार करतोय तो मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे. गूळ पॅनमध्ये घातल्यानंतर मिक्स करून तो वितळायला लागला की आता याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि मध्यम आचेवरती चमच्याने मिक्स करत हा गूळ छान वितळवून घ्यायचा. गूळ वितळवून घेतल्यानंतर पाक तयार झाला आहे का नाही हे कसं ओळखायचं यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर इथे गूळ पूर्णपणे वितळवून घेतलाय. गूळ पूर्णपणे वितळवून घेतला की अर्धा सेकंद आणखी मध्यम आचेवरती चमच्याने असाच मिक्स करत राहायचा. त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे कमी करायचा आणि इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलंय. त्यामध्ये आपण जो पाक तयार करून घेतलाय तो घालायचा. तर इथे पाक पाण्यात घातल्यानंतर तुम्ही बघू शकता तो पाण्यामध्ये मिक्स होत नाहीये. तर इथे त्याचा एक गोळा तयार झालाय, म्हणजे आपला पाक परफेक्ट बनून तयार आहे. तर इथे आपला परफेक्ट पाक तयार झालाय. आता गॅस बंद करायचा आणि जो पाक तयार करून घेतलाय त्यामध्ये इथे मी 100 ग्रॅम शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत ते घालायचे. तर इथे मी तुम्हाला प्रमाण पुन्हा एकदा सांगते. मी 100 ग्रॅम गूळ घेतला होता, त्यासाठी यामध्ये 100 ग्रॅम शेंगदाणेच घातले आहेत. आता हे शेंगदाणे गुळामध्ये छान मिक्स करून घ्यायचे. तर इथे शेंगदाणे पाकामध्ये छान एकसारखे मिक्स करून घेतले आहेत. आता याचे आपण लाडू तयार करून घेऊयात. तर हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच याचे लाडू वळले जातात. मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळले जात नाहीत. जर मिश्रण थंड झालं तर गॅस पुन्हा करून हे मिश्रण थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर लाडू वळायचे. लाडू वळण्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी पाणी घेतले. ते पाणी थोडं थोडं हाताला लावायचं आणि तयार केलेल्या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन त्याचे अशा पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे. मिश्रण गरम आहे त्यामुळे लाडू वळताना हाताला लावण्यासाठी इथे तेल किंवा तुपाचा वापर करायचा नाही, पाण्याचाच वापर करायचा आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी हाताला लावून सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घ्यायचे. तुम्हाला जर जास्त लाडू तयार करायचे असतील तर इथे मी जे प्रमाण सांगितलं आहे त्याच्यात डबल सर्व साहित्य घेऊन तुम्ही जास्त प्रमाणातही लाडू बनवू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व लाडू बनवून तयार झालेत. तुम्ही हे गूळ शेंगदाण्याचे लाडू संक्रांतीला तर बनवू शकता, पण मुलांसाठी रोज एक लाडू खाण्यासाठी खूपच पौष्टिक आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. आता आपण तिळाचे लाडू बनवून घेऊयात. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन गरम झाला की इथे मी 1 कप पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे. वजनी प्रमाणात हे तीळ 100 ग्रॅम आहेत. आता हे तीळ मध्यम आचेवरती छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. तर इथे तीळ भाजताना तीळ जास्त हाय फ्लेमवरती भाजायचे नाहीत, नाहीतर ते लगेच करपू शकतात. तीळ मध्यम आचेवर छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतले की ते आता एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर इथे मी तीळ एका ताटामध्ये काढून घेतले आहेत. त्यानंतर गॅसवर तोच पॅन गरम करायला ठेवायचा आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं. तूप पॅनमध्ये घातल्यानंतर सर्वात आधी ते वितळवून थोडंसं गरम करून घ्यायचं. तूप गरम झालं की आता इथे मी 1 कप गूळ घेतलाय तो यामध्ये घालायचा. गूळ तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजून घेत असाल तेव्हा गूळ शक्यतो त्या भांड्यामध्ये चिरूनच भरा, म्हणजे गुळाचं प्रमाण अगदी अचूक होईल. त्यानंतर आता हा गूळ मध्यम आचेवरती एकसारखा मिक्स करत वितळवून घ्यायचा. या ठिकाणी जर तुम्ही गूळ चिरून घेतला तर हाही फायदा होतो की तुम्ही जो पाक बनवता तो गूळ लगेच वितळल्यामुळे अगदी परफेक्ट बनतो आणि जर गूळ वितळायला उशीर लागत असेल तर पाकही पुढे निघून जातो आणि आपले लाडू एकदम कडक तयार होतात. गूळ वितळायला लागला की आता याच्यामध्ये पाव कप पाणी घालायचं आणि या पाण्यामध्ये गूळ मिक्स करून एकसारखं फिरवत राहायचं. तर इथे मी गूळ मध्यम आचेवरती 3 मिनिटं अशाच पद्धतीने मिक्स करून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता याच्यावरती फेस यायला लागलाय. तर हे तिळाचे लाडू बनवताना तुम्हाला पाक करायची गरज नाही. गूळ वितळवून घेतल्यानंतर याच्यावरती असा फेस यायला लागला की समजून जायचं आपला पाक तयार आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले आहेत ते घालायचे आणि त्यानंतर आपण जे तीळ भाजून घेतले होते तेही यामध्ये घालायचे.
त्यानंतर आता हे गूळ आणि तीळ गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि या बनवून घेतलेल्या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा। तर हे मिक्स करून घेत असताना पुन्हा एकदा लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे आणि त्यानंतरच हे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी तीळ आणि शेंगदाणे एकसारखे या पाकामध्ये मिक्स करून घेतले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि याचे लाडू बनवून घ्यायचे। तर हे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी हाताला लावण्यासाठी थंड पाणी घेतलंय। थंड पाणी हाताला लावून हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत, म्हणजे हातालाही चटके बसणार नाहीत। तर इथे अशा पद्धतीने हाताला पाणी लावायचं आणि जेवढा तुम्हाला लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने गोल फिरवून याचे लाडू बनवून घ्यायचे। तर हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याचे लाडू बनवून घ्यायचे। हे मिश्रण जर थंड झालं तर याचे लाडू वळले जाणार नाहीत आणि बनवताही येणार नाहीत। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त लाडू तयार झालाय। आता अशा पद्धतीनेच राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडूही आपण बनवून घेऊयात। तर हे लाडू बनवतानाही हाताला लावण्यासाठी इथे पाण्याचाच वापर करा, तूप किंवा तेलाचा वापर करू नका। आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रणाचे आपले लाडू बनवून तयार झालेत। तर हे झटपट तयार होणारे कोणताही पाक न करता तीळ शेंगदाण्याचे लाडू या संक्रांतीला नक्की बनवा आणि हे लाडू हवाबंद डब्यामध्ये 20 ते 25 दिवस अगदी छान टिकतात, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। आता आपण मुरमुऱ्याचे लाडू बनवून घेऊयात। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी एक मोठी वाटी गूळ चिरून घेतलाय, तो यामध्ये घालायचा। वजनी प्रमाणात हा गूळ 200 ग्रॅम आहे। या ठिकाणी तुम्ही कोणताही गूळ वापरू शकता। गूळ कढईमध्ये घातल्यानंतर आता मध्यम आचेवरती गूळ वितळवून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू गूळ वितळायला सुरुवात झाली आहे। अशाच पद्धतीने मिक्स करत मध्यम आचेवरती हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे वितळलाय आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने फेस यायला लागलाय। आता आपण पाक तयार झाला आहे का ते चेक करूया। त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलंय आणि तुम्ही बघू शकता पाक पाण्यात घातल्यानंतर तो पाण्यामध्ये मिक्स होत नाहीये, तर त्याचा गोळा तयार झालाय, म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट बनून तयार आहे। आता गॅस पूर्णपणे लो करायचा आणि याच्यामध्ये इथे मी 100 ग्रॅम मुरमुरे घेतलेत, ते घालायचे आणि या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे। मुरमुरे पाकामध्ये घालताना एकदम सगळे घालायचे नाहीत, थोडे थोडे मुरमुरे घालून ते मिक्स करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला आवडत असेल तर मुरमुऱ्यांसोबत तुम्ही या ठिकाणी भाजलेले शेंगदाणेही अर्धी वाटी घालू शकता, पण यामध्ये शेंगदाणे घालताना ते खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर कुटून घ्यायचे आणि त्यानंतरच घालायचे। आता हे मुरमुरे पाकामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता मुरमुरे पाकामध्ये छान एकसारखे मिक्स झालेत। आता गॅस बंद करायचा आणि आपण याचे लाडू बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतले, जे की मी हाताला लावणार आहे लाडू बांधताना। त्यानंतर थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि चमच्याला जे मुरमुरे आणि गूळ चिकटला होता तो काढून घ्यायचा। त्यानंतर अशा पद्धतीने हाताला पाणी लावायचं आणि तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि त्याचे अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे। आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजे लाडू वळले जात आहेत आणि एकदम मस्त मुरमुऱ्याचा लाडू बनवून तयार झालाय। तर हे मुरमुऱ्याचे लाडू ही मिश्रण गरम आहे तोपर्यंतच बनवून घ्यायचे आहेत। मिश्रण जर थंड झालं तर याचे लाडू बनवता येणार नाहीत, त्यासाठी हे मिश्रण तुम्हाला पुन्हा थोडंसं गरम करावं लागेल आणि त्यामुळे हे लाडू एकदम कडक होतील। तर अशा पद्धतीनेच हाताला थोडं थोडं थंड पाणी लावून या तयार केलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रणाचे लाडू बनवून तयार झालेत। हे लाडू ही खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात। तुम्ही मुलांना रोज मधल्या वेळेत देऊ शकता किंवा सकाळी टिफिन सोबतही एक लाडू देऊ शकता आणि हे लाडू 1.5 ते 2 महिने हवाबंद डब्यामध्ये छान राहतात। त्यामुळे यावेळी संक्रांतीला हे मुरमुऱ्याचे लाडू एकदा बनवून नक्की ट्राय करा। आता आपण पाक न करता तीळ शेंगदाण्याचे लाडू बनवून घेऊयात। त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे। आता त्यामध्ये इथे मी 1 कप पांढरे तीळ घेतले आहेत, ते घालायचे आणि मध्यम आचेवरती हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे। तर इथे हलका सोनेरी रंग येईपर्यंत तीळ छान भाजून घेतलेत। आता गॅस बंद करायचा आणि हे तीळ एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। तीळ थंड होत आहेत तोपर्यंत इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत। हे शेंगदाणे मी भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत। आता हे शेंगदाणे मिक्सर 3 ते 4 वेळा पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर वाटून घ्यायचे।
तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत हे शेंगदाणे मी हलके जाडसर ठेवून वाटून घेतले आहेत। आता हे वाटून घेतलेले शेंगदाणे एका भांड्यामध्ये काढायचे आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तीळ आपण भाजून थंड करून घेतले आहेत ते घालायचे। तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले की आता त्यातीलच 2 ते 3 चमचे तीळ मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे। हे तीळ आपण नंतर वापरणार आहोत। आता हे तीळही मिक्सर 2 ते 3 वेळा पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे बंद चालू करत जाडसर वाटून घ्यायचे। आणि इथे तुम्ही बघू शकता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे तीळही मी अशा पद्धतीने वाटून घेतले आहेत। आता हे वाटून घेतलेले जे तीळ आहेत याच्यामध्ये इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलाय तो घालायचा। तर इथे मी 1 वाटी तिळासाठी अर्धी वाटी गूळ असं प्रमाण घेतलंय आणि या ठिकाणी आपण कसल्याही प्रकारचा पाक न बनवता याचे आपण लाडू बनवणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पावडर घालायची आणि 1 मोठा चमचा तूप घेतलंय ते तूप घालायचं। आता हे सर्व पुन्हा एकदा मिक्सर 4 ते 5 वेळा पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे सर्व वाटून घेतलं आहे। आता हे वाटून घेतलेलं मिश्रण एखाद्या मोठ्या परातीमध्ये ताटामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्येही काढून घेऊ शकता। मी इथे परात घेतलीये। सर्व मिश्रण परातीमध्ये काढून घेतलं की आता याच्यामध्ये जे शेंगदाणे आपण आधी मिक्सरला जाडसर वाटून घेतले होते ते घालायचे आणि मिक्सरला वाटून घेताना आपण जे 3 चमचे तीळ बाजूला काढून ठेवले होते ते तीळही यामध्ये घालायचे। अख्खे तीळ थोडेसे यामध्ये अशा पद्धतीने घातले की लाडू जेव्हा बांधून होतात तेव्हा ते दिसायला खूप छान दिसतात। त्यानंतर आता हे सर्व साहित्य अशा पद्धतीने हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेत असताना अशा पद्धतीने हाताने चोळून मिक्स करायचं आहे म्हणजे गुळही सर्व मिश्रणात एकसारखा मिक्स होईल। तर इथे सर्व मिश्रण छान एकसारखं मिक्स करून झाले। याचा तुम्ही कलरही बघू शकता। आता आपण याचा लाडू तयार करून घेऊयात। त्यासाठी तयार करून घेतलेल्या मिश्रणातलं थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकाच हाताने दाबून त्याचा गोलाकार लाडू तयार करून घ्यायचा। आणि इथे तुम्ही बघू शकता कसल्याही प्रकारचा पाक न करता किती मस्त लाडू तयार झालाय। आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचेही अशाच पद्धतीने लाडू बनवून घेऊयात। तर हे बिन पाकाचे तीळ शेंगदाण्याचे लाडू बनवायला एकदम सोपे आहेत। नवीन शिकणारेही अगदी सहज बनवू शकतील आणि तसेच हे लाडू हवाबंद डब्यामध्ये अगदी 1.5 ते 2 महिने छान टिकतात आणि हे लाडू अगदी तोंडात टाकताच विरघळतील एवढे मौसूद तयार होतात। तर या संक्रांतीला तुम्हीही पाक न बनवता हे तीळ शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवा। तर इथे आपले 4ही प्रकारचे अगदी झटपट होणारे जे नवीन शिकणारे आहेत तेही अगदी सहज बनवू शकतील असे मकर संक्रांती स्पेशल लाडू बनवून तयार झालेत। हे लाडू 20 ते 25 दिवस हवाबंद डब्यामध्ये अगदी सहज टिकतात। तर तुम्हीही ह्या मकर संक्रांतीला हे 4 प्रकारचे लाडू नक्की बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।